श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती जून महिन्यासाठी असणार आहे. जून महिना तुम्हाला मकर राशीला कसा जाणार आहे, तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी चेंज होताना दिसत आहेत, कोणत्या गोष्टी बदलताना दिसत आहेत, कोणत्या सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील, काय गोष्टी तुमच्या आयुष्यात बदलतील. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ठेवून तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे की जून महिना तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचाच गेला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सकारात्मकच घडल्या पाहिजेत. श्री स्वामी समर्थ. आपल्या कुलदेवतेचं तुम्हाला 3 वेळा नाव घ्यायचं आहे. 1111 नंबर जो आहे तो तुम्हाला 3 वेळा घ्यायचा आहे किंवा स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि पॉझिटिव्हिटी येत राहू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. ओम नमो आदेश श्री. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. फर्स्ट तर मी सांगू इच्छिते की तुम्हाला या आठवड्यामध्ये किंवा जून महिन्याच्या सुरुवातीचे दिवस जे आहेत ते तुम्हाला कुठेतरी लव्ह रिलेशनच्या थ्रू तुम्ही कुठेतरी एखाद्या व्यक्तीला प्रपोज करताय, जे की तुमच्या आयुष्यात एक खूपच चांगली व्यक्ती आहे. ती व्यक्ती तुमच्यासाठी एक चांगली म्हणजे म्हणण्यापेक्षा एक रॉयल व्यक्ती म्हणतो आपण, तशामध्ये ती व्यक्ती तुमच्यासाठी आहे. ती व्यक्ती जी आहे ती तुमच्यासाठी खूप रॉयल आहे. खूप ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक म्हणजे एक लकी म्हणतो आपल्यासाठी. ती व्यक्ती माझ्यासाठी खूप लकी आहे. तसंच ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप लकी आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीकडून चांगल्या काही गोष्टी मिळताना दिसत आहेत. आयुष्यात एक सकारात्मक गोष्टी घडताना दिसत आहेत. मला असं वाटतं की खूप जणांच्या आयुष्यामध्ये लव्ह रिलेशनच्या थ्रू किंवा अरेंज मॅरेज होताना दिसतंय. लव्ह मॅरेज पण होताना दिसतंय. पण इथे लग्न होताना दिसतंय किंवा साखरपुडा होताना दिसतोय. या महिन्यामध्ये खूप जणांच्या आयुष्यात काही गोष्टी ज्या आहेत त्या घडताना दिसत आहेत. अजून दुसरं असं आहे की खूप जणांच्या आयुष्यामध्ये, जास्त जणांच्या आयुष्यामध्ये एक लग्नाच्या थ्रू किंवा लव्ह रिलेशनच्या थ्रू थ्रू अडथळा निर्माण होताना दिसतोय. एक व्यक्ती जो आहे तो तुम्हाला आडकाठी निर्माण करताना दिसतोय. तुमच्या आयुष्यामध्ये अडथळा निर्माण करताना दिसतोय. तुम्हाला तुमची बरोबरी होत नाहीये किंवा ती व्यक्ती तुमच्यापेक्षा गरीब आहे किंवा त्यांचं आणि आपलं सोयरीक होऊ शकत नाहीये. ती व्यक्ती कुठे, आपण कुठे असा भेदभाव केला जातोय. अशा गोष्टी तुम्हाला इथं घडताना दिसत आहेत. आपल्याकडे आपण एवढे चांगले किंवा ती व्यक्ती आपल्या कुवतीची नाहीये, आपल्या बरोबरीची नाहीये. अशा काही गोष्टी रोकटोक केल्या जात आहेत तुमच्यासोबत. त्या सुद्धा गोष्टी तुम्ही फेस केल्या जातात आणि हे तुम्हाला होता होईल तेवढं खूप त्रास होतोय. हे कुठेतरी थांबावं आणि आमचं लग्न व्हावं. ह्या गोष्टी तुम्हाला व्हायच्या आहेत. पण ते घडत नाहीये. त्या गोष्टी होत नाहीयेत. हे पण तुम्हाला तितका मानसिक त्रास होताना दिसतो आहे. हे थोडं कार्मिक देखील आहे. यातून सुद्धा तुम्हाला काहीतरी मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. पण ते योग्य दिशा, योग्य मार्ग तुम्हाला भेटत नाहीये. पण आपण बघूया होय की नाही, की यातून मार्ग भेटेल का तुम्हाला? यातून मार्ग भेटेल का? होय का नाही? विश्वासघात होताना दिसतोय तुमचा. या महिन्यामध्ये तुमचा विश्वासघात होताना दिसतोय. ती व्यक्ती तुमच्यापेक्षा जरासं कुठेतरी स्ट्रॉंग आहे किंवा पैसा खूप आहे. तुमच्यापेक्षा जरासं कुठेतरी ती व्यक्ती रॉयल दिसते आहे. तुमचा विश्वासघात होताना दिसतोय. तुम्हाला होता होईल तेवढं त्या एनर्जीतून बाहेर पडायचं आहे, सावरायचा आहे. पण यासाठी अजून दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय आहे? तुमच्या कुलदेवतेकडून, तुमच्या ज्या देवताची सेवा तुम्ही करताय त्या देवतेकडून तुम्हाला मेसेज काय आहे? ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सूर्यदेवतेला सकाळी दररोज तुम्हाला जल अर्पण करायचं आहे कलशामध्ये थोडंसं. तामनामध्ये जरी असेल तरी चालेल.
सामानामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यात तांदूळ थोडेसे अक्षदा म्हणतो आपण. तांदूळ थोडं आहे ते टाकायचं आहे. फूल एखादं टाकायचं आहे आणि सूर्याला ते जल अर्पण करायचं आहे. सूर्याला सांगायचं आहे तुम्हाला, की "हे सूर्यदेवता, माझ्या आयुष्यात तुमच्यासारखा तेजस्वी प्रकाश निर्माण होऊ दे. माझ्या आयुष्यात जी कलंक जो लागलाय, तो कलंक मिटू दे. एक प्रकाश निर्माण होऊ दे माझ्या आयुष्यात, जे की माझं आयुष्य बदलून जाऊ दे." अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत सूर्यदेवतांना आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल होण्यासाठी थोडंसं कुठेतरी तुम्हाला बॅलन्स व्यवस्थित भेटेल. तर एनर्जी कशी वाटली हे सांगायला मला विसरू नका. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी